पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवला असताना अनेक ठिकाणी पावसाचा महाप्रलय पाहायला मिळत आहे. भारताचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर भर पावसात सुद्धा शनिवारी आणि रविवारी पर्यटकांनी फुल्ल झाले होते. महाबळेश्वरमध्ये 24 तासात 533 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सगळीकडे पाणीच पाणी झाले. महाबळेश्वर पाहायला आलेल्या पर्यटकांना हॉटेलमध्येच अडकून पडावे लागले. अशा परिस्थितीत महाबळेश्वरमध्ये वेण्णा नदीवरील पूल तुटला आणि मोठी खळबळ उडाली. नेमके काय घडले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. महाबळेश्वरमध्ये अनेक हॉटेल्समध्ये पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते. जवळजवळ सगळी हॉटेल्स फुल्ल झाली होती. बघता बघता पाऊस प्रचंड प्रमाणात वाढला आणि पर्यटक हॉटेल्समध्ये अडकून पडले. त्यांना पुणे मुंबई रस्ता बंद झाल्याच्या बातम्या समजल्या. महाबळेश्वर सातारा हा मेढामार्गे जाणारा रस्ताही बंद झाला होता. त्यामुळे पर्यटक प्रचंड काळजीत होते. अशावेळी तुफान पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल तुटल्यामुळे अनेक हॉटेल्समधील पर्यटक आतमध्येच अडकून पडले. अशा परिस्थितीतही प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने वाहने आणि पर्यटकांची सुटका केली. महाबळेश्वरमध्ये यावेळच्या झालेल्या प्रचंड पावसाने हाहाकार माजला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, विहिरी खचल्या, शाळांच्या इमारतींना तडे गेले, विजेचे खांब पडले आणि पाऊस काही थांबायला तयार नव्हता. अशा स्थितीत पूल कोसळल्याने मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले. महाबळेश्वरमध्ये 513 मिलीमीटर म्हणजे तब्बल 20.19 इंच पाऊस हा फक्त 24 तासात पडला. कोयना धरण सोमवारी 29% पोहोचले होते. महाबळेश्वरकडे येणारे सर्व बाजूचे रस्ते जवळजवळ बंद होते. मेढा महाबळेश्वर मार्गावरील आंबेघर पुलाचा भराव खचल्यामुळे इथली वाहतूक ही विस्कळीत झाली होती. त्यामुळे महाबळेश्वरमधून कुठल्या रस्त्याने बाहेर पडणे धोक्याचे ठरत होते. त्यामुळे महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांचा प्रचंड भ्रमनिरास तर झालाच, परंतु भीतीचे वातावरणही निर्माण झाले. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देऊनसुद्धा अनेक पर्यटक महाबळेश्वरला गेल्याने त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.